नाही अध्यक्ष महाराज, पण जेव्हा आपण शब्द देतो त्या आपल्या शब्दानुरूप जर अधिकारी काम करत नसतील तर अध्यक्ष महाराज, काही राज्याचे मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यांना सतरंजीवर बसवायचे. अधिकारी आपल्यावर हवी आहे का? तुम्ही जर शब्द देता आणि तुम्ही शब्द देताना माझ्या छातीवर महादेव भगवान असतात, महादेवाच्या समोर तुम्ही शब्द देता आणि आता तरी कमीत कमी आश्वासन द्या की दर महिन्याला ते 10,000 रुपये मानधन द्या. बाकी वाढवा नका वाढवू हा तुमचा प्रश्न आहे, पण त्यांना जगायला तर लागेल ना. तुम्हाला असं म्हणता येईल का की आठवड्यातून सोमवारी आपण ऑक्सिजन देऊ, 6 दिवस प्राणवायू देणार नाही, असं चालते का? मग त्यालाही पोट आहे ना. तर कमीत कमी आता तुम्ही आश्वासन द्या की दर महिन्याला ते दिलं जाईल. दिल्या गेलं नाही तर मंत्रिपदाचा मी राजीनामा देईल अशी घोषणा करा. मी सभागृहाला आश्वस्त करेन की प्रति महिन्याला 1 ते 5 तारखेच्या दरम्यान त्यांचं मानधन दिलं जाईल. तुम्ही ऍडव्होकेट आहात, सर्व्हिस देणारा एक सर्टिफिकेट देणारा माणूस तुम्ही त्याला उद्योजक समजावण्याचं म्हणता? काम त्याला उद्योजक बनवू शकता का कोण आपण? आणि 10,000 रुपये वेट बिगार करून टाकले यांना. 10,000 रुपये दिले जातात अध्यक्ष महाराज. मिनिमम वेजेस ऍक्ट खाली यांना तुम्ही आणणार का? आणि महाराष्ट्राच्या किमान वेतन नियमानुसार 15 ते 18,000 रुपये. अध्यक्ष महोदय, आपण या संगणक परिचालकांना 10,000 रुपये देतोय. मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की त्यांच्या भावना लक्षात घेऊन, त्यांच्या व्यथा समजून महाराष्ट्र सरकार आणि ग्रामविकास विभाग या संदर्भामध्ये किमान वेतन जे मासिक देय आहे त्या नियमानुसार तरी किमान आपण याच्यामध्ये वृद्धी करणार का, ही माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे आणि हा प्रश्न आहे. माननीय सभागृहाचे सदस्य देशमुख साहेबांनी जो प्रश्न आता या ठिकाणी विचारला, मी देशमुख साहेब आपल्याला सभागृहाला सांगू इच्छितो की यांची नेमणूक ग्राम उद्योजक म्हणून झालेली आहे. आपण ग्राम उद्योजक म्हणूनच नेमणूक झालेली आहे. जसं याप्रमाणे सेतू केंद्र चालवलं जातं, ज्याप्रमाणे महा ई सेवा केंद्र चालवलं जातं, त्याप्रमाणे या सेवा देऊन सेवेच्या मोबदल्यात त्यांनी पैसे मिळवणं अपेक्षित आहे. आणि त्या ग्रामपंचायतीच्या ज्या सेवा देतो त्या मोबदल्यात आपण 10,000 रुपये त्यांना देतो. त्यासोबत ज्या अतिरिक्त सेवा आहेत, आता पासपोर्ट काढणं 65 रुपये, फास्टॅगचं 25 रुपये, पीक विम्याचा फॉर्म भरला तर 22 रुपये, अशा पद्धतीची कामं करून त्यांनी अतिरिक्त उत्पन्न मिळवणं अपेक्षित आहे. त्यामुळे याला ग्राम उद्योजक म्हणून आपण जी नेमणूक याची केलेली आहे त्यांनी त्या सेवा देणं अपेक्षित आहे. मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की आपण अनेकदा बघतो आपले सरकार सेवा केंद्र आहे, सीएमओनं याचा सर्व्हे पण केला. आपलं सरकार सेवा केंद्र आहे त्याच्यामध्ये 83% ऍक्टिव्ह असणाऱ्या सेवा केंद्राची संख्या आहे. त्यामध्ये सेतूचं आपलं कार्यालय आहे, 94% ऍक्टिव्हली काम करतात. आणि आपलं जर हे ग्रामपंचायतीचं केंद्र आहे आपलं, ह्याचा ऍक्टिव्ह केंद्राची संख्या 8,958. श्री योगेश, याच्यामुळे हे अपेक्षित आहे संगणक परिचालकांनी याच्यावर काम करणं अपेक्षित आहे. याच्याकडून ज्या ज्या सेवा देणं, लोकांना जनतेला सेवा देणं अपेक्षित आहे ते सेवा देणं अपेक्षित आहे. तो आपला नागरिक आहे, तो ग्रामपंचायतीचा आपला सहकार्य आहे, त्याला मानधन मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी त्यांनी जनतेला सेवा दिल्या पाहिजेत. आणि सेवेच्या मोबदल्यात आपण एक दाखला घ्यायचं म्हणलं, ग्रामपंचायतीतनं तालुक्याला जायला लागतं. तालुक्याला गेलो त्याचा जायचा याचा खर्च होतो, तिथं दिवस जातो. त्या सेवा ग्रामपंचायतीमध्ये मिळाल्या पाहिजेत म्हणून आपण याची नेमणूक केलेली आहे. आणि त्यांना त्या सेवा देण्यासंदर्भात त्याचं पोर्टल आहे, त्याहून त्यांनी सेवा दिल्या पाहिजे हे अपेक्षित आहे. त्यामुळे आपण बघतो की या सेवा देत असताना या सगळ्या सेवा ज्या ज्या ठिकाणी दिल्या जातात त्या संगणक परिचालकाला चांगले मानधन, चांगले पैसे मिळतात. परंतु ह्या सेवाच न देता जर कोण अपेक्षित असेल की फक्त शासनानं मानधन द्यावं तर हे मला वाटतं तितकंसं योग्य होणार नाही. शेवटी ग्रामपंचायतीची परिस्थिती आपण बघितली पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये आपण या लोकांना किती लोकांना आपण पेमेंट देऊ शकतो, पगार देऊ शकतो, याही गोष्टीचं आपण सभागृहानं समजून घेतलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की या ठिकाणी ग्रामपंचायतीचा संगणक परिचालक हा ग्राम उद्योजक म्हणूनच नेमणूक आहे. अध्यक्ष महोदय, देतोय तुम्हाला, देतोय मी. उद्योजक कसा होऊ शकतो? उद्योजकाची डेफिनेशन काय तुम्हीच मला समजून सांगा. तुम्ही ऍडव्होकेट आहात, सर्व्हिस देणारा एक सर्टिफिकेट देणारा माणूस तुम्ही त्याला उद्योजक समजावण्याचं म्हणता? काम
त्याला उद्योजक बनू शकता का कोण आपण? आणि 10,000 रुपये वेट बिगार करून टाकले यांना. 10,000 रुपये दिले जातात अध्यक्ष महाराज. मिनिमम वेजेस ऍक्ट खाली यांना तुम्ही आणणार का? हे उद्योजक कसे, मला हे मंत्री महोदयांनी समजून सांगावं. आणि यावलकर समिती म्हणते आहे अध्यक्ष महाराज की यांना मिनिमम वेजेस ऍक्ट द्यायचं काम नाही, अशी शिफारस केलेली आहे. हे यावलकर समिती कोण आहे? यांनी ठरवायचं का की 10,000 रुपये द्यायचे आणि त्यांचं आपण ऐकायचं का? जे लोक 12-12 वर्षापासून काम करतायत, 12 तास काम करतायत, जे काम कर सर्टिफिकेट देणाऱ्याला तुम्ही म्हणता की उद्योजक आहे. मग उद्योजकाची व्याख्या काय, डेफिनेशन काय? म्हणजे टाटा बिर्लानं फक्त सर्टिफिकेट दिले की उद्योजक झाले का ते? म्हणून कमीत कमी यांना हेल्थ इन्शुरन्स दिलं पाहिजे. यांना 17,000 रुपये तुम्ही मानधन दिलंच पाहिजे. मंत्री महोदय, तुम्ही पूर्ण गोल गोल फिरून उत्तर तिथंच येत आहेत की यांना तुम्ही असे पैसे कमवा, तसे पैसे ठीक आहे, कमवा, चला. असे उत्तर पैसे घेऊया, वेळ मिळणार. कमी अध्यक्ष आहे. महाराज, माझा प्रश्न एवढाच आहे की उद्योजक कसे आणि यांना तुम्ही 17,000 मानधन देणार का? सन्माननीय सदस्य देतो सुनील महोदय, भाऊ. मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतो, केंद्र संचालक हे याबद्दल थोडे देऊ द्या, ग्रामोद्योजक सगळे असून याबद्दल झाले. ग्रामपंचायतीच्या सेवा देताना व्यावसायिक सेवा पुरवण्यासाठीच त्यांची नेमणूक आहे. व्यावसायिक सेवा पुरवणं म्हणजे उद्योजक म्हणून त्याला व्यवसाय त्यांना जे काही दाखल्याच्या माध्यमातून उत्पन्न मिळतं ते ग्रामपंचायतला तुम्ही जमा करायला हरकत नाही, परंतु त्यांना किमान वेतन मिळेल आणि या 20,000 कर्मचाऱ्यांचं काहीतरी आपण संरक्षण लागणार नाही. करू, अशा पद्धतीचा आपण काही निर्णय घेणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. सन्माननीय सदस्य कुल साहेबांना मी पुन्हा सांगू इच्छितो की किमान मानधन देण्यासंदर्भातला आपली जी भूमिका आहे तर तो ग्रामपंचायतीचा कर्मचारी म्हणून त्याची नेमणूक केली तर त्याला आपल्याला किमान मानधन देता येईल. आपण याची नेमणूकच मुळात ग्रामोद्योजक म्हणून केलेली आहे आणि ती नेमणूक आपण संस्थेकडून केलेली आहे. ती आपण बाह्य संस्थेकडून आपण त्यांना कामावर घेतलेलं आहे. त्यांना किमान मानधनाचा विषय येत नाही, परंतु त्याची नेमणूक देत असताना त्यांनी या सेवा देऊन सेवेच्या मोबदल्यात त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. त्यामुळं या बैठकीमध्ये सुद्धा आपण या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण आता नव्यानं जेव्हा आपण नवीन सॉफ्टवेअर आपण डेव्हलप करून या सगळ्या गोष्टी जेव्हा करतोय तेव्हा या सगळ्या संगणक परिचालकांनी अधिकच्या सेवा देऊन ग्रामपंचायतीमध्ये ज्या सेवा तालुक्यामध्ये मिळतात, सेतू केंद्रामध्ये मिळतात, महाई सेवा केंद्रामध्ये मिळतात, त्या सेवा गावामध्येच जनतेला मिळाल्या पाहिजेत, लोकांना मिळाल्या पाहिजेत, ही त्याच्या मागची भावना आहे. आणि त्या अनुषंगानं संगणक परिचालकांनी या सेवा गावात देणं अपेक्षित आहे. मी सातत्यानं पुन्हा सभागृहाला सांगतोय की आपण पुन्हा सगळ्यांना मिनिमम वेजेस वेतन दिलं पाहिजे, कायम केलं पाहिजे, या सगळ्या भावना तुमच्या खऱ्या आहेत. पण त्या करत असताना ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान कर्मचारी आहेत त्यांना तरी पगार आपण देऊ शकतो का, त्यालाही शासन अनुदान देते आता. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे, हे सदस्य महोदयांना मी या सुनील निमित्तानं भाऊ सांगेन. बोला. अध्यक्ष महाराज, माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे. मगापासून आर्थिक अडचणीत असल्याने आपण पगार देऊ शकत नाही किंवा मानधन देऊ शकत नाही, आकृती बंद करू शकत नाही, उत्तर ठीक आहे, समजू शकतो. पण अध्यक्ष महाराज, आपण 24 फरवरी 2026ला मंत्री महोदय बैठक घेतली. त्या बैठकीचं इतिवृत्त मी अध्यक्ष महोदयांना पाठवलं. इतिवृत्तात आपण मान्य काय केलं की दर महिन्याला त्यांचं 10,000 रुपयाचं मानधन हे दर महिन्याला देऊ. आता तुम्हीच उत्तरात सांगता की मार्च 2026 पर्यंतचं मानधन दिलं, म्हणजे एप्रिल मे. नाही अध्यक्ष महाराज, पण जेव्हा आपण शब्द देतो त्या आपल्याला शब्दानुरूप जर अधिकारी काम करत नसतील तर अध्यक्ष महाराज, काही राज्याचे मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यांना सतरंजीवर बसवायचे. अधिकारी आपल्यावर हवी आहे का? तुम्ही जर शब्द देता आणि तुम्ही शब्द देताना माझ्या छातीवर महादेव भगवान असतात, महादेवाच्या समोर तुम्ही शब्द देता आणि आता तरी कमीत कमी आश्वासन द्या की दर महिन्याला ते 10,000 रुपये मानधन द्या, बाकी वाढवा नका वाढवू हा तुमचा प्रश्न आहे. पण त्यांना जगायला तर लागेल ना. तुम्हाला असं म्हणता येईल का की आठवड्यातून सोमवारी आपण ऑक्सिजन देऊ, 6 दिवस प्राणवायू देणार नाही, असं चालते का? मग त्यालाही पोट आहे ना. तर कमीत कमी आता तुम्ही आश्वासन द्या की दर महिन्याला ते दिलं जाईल. दिल्या गेलं नाही तर मंत्रिपदाचा मी राजीनामा देईल अशी घोषणा करा. सुधीर भाऊंची व्यवस्थापन होईल, काय अडचण येणार नाही. मी या ठिकाणी या निमित्तानं रेलटेल आणि ITI कंपनीची मुदत सप्टेंबर 25ला संपली आणि नवीन कंपनी नेमण्यासाठी HPCकडे प्रस्ताव पेंडिंग आहे. म्हणून मानधन त्यांचं 1-2 महिना लेट झालं, कारण त्याच्या
त्यांचा जे उपस्थितीचा जो अहवाल यायला लागतो तो अहवाल आला नाही म्हणून त्यांचं मानधन लेट आहे. मी सभागृहाला आश्वस्त करेन की प्रति महिन्याला 1 ते 5 तारखेच्या दरम्यान त्यांचं मानधन दिलं जाईल, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही.